सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी आरोपींनी तापी नदीमध्ये फेकलेलं दुसरं पिस्तूल सुद्धा आता सापडलंय। 2 दिवसांच्या मोठ्या शोधमोहिमेनंतर 2 पिस्तुलं आणि 3 मॅगझीन नदीमध्ये सापडले। कालपासून गुन्हे शाखेचे एक पथक गुजरातच्या तापी नदीत ही शोधमोहीम राबवतंय। आरोपींनी गोळीबार करताना वापरलेली 2ही पिस्तुलं गुजरातच्या तापी नदीमध्ये फेकून दिलेली होती। मुंबई क्राईम ब्रांचकडे संपूर्ण प्रकरणाचा तपास आहे। क्राईम ब्रांचची एक टीम गुजरातला गेली आणि गुजरातमधल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीनं हे शोधकार्य राबवण्यात आलं। सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, ही 2ही पिस्तुलं कशी शोधली गेली आणि 2ही पिस्तुलं मिळाल्यामुळे तपासात कसा फायदा होणार आहे? यांना नक्कीच आपण पाहतो या संपूर्ण गोळीबार प्रकरणात 2 पिस्तुलं वापरण्यात आल्याची माहिती आता समोर आलेली आहे। दोन्ही आरोपी शस्त्र घेऊनच सलमानच्या घराबाहेर रेकी करून नंतर त्या ठिकाणी फायरिंग केल्याचं पाहायला मिळतंय। या फायरिंग नंतर त्यांनी सुरत गाठत त्या ठिकाणी तापी नदीत हे 2ही पिस्टल फेकल्याची माहिती ज्यावेळी गुन्हे शाखेला दिली त्यानंतर गुन्हे शाखेचं पथक हे गुजरातसाठी रवाना झालं होतं आणि तापी नदीत जवळपास 24 तास या ठिकाणी शोध घेत 2 पिस्टल्स हे ताब्यात घेण्यात आलेले आहेत, तर 3 मॅगझीन हे नदीत सापडलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा आता या पिस्टल जे सापडले आहेत त्यांचा बॅलिस्टिक रिपोर्ट हा मागवण्यात आलेला आहे। या संपूर्ण गुन्ह्यात ही 2ही पिस्टल्स पुरावा म्हणून महत्त्वाचे मानले जात आहेत आणि युनिट 9चे दयानायक हे या ठिकाणी संपूर्ण शोध मोहीम राबवण्यासाठी त्या ठिकाणी स्वतः गेले होते आणि संपूर्ण तपास करून या ठिकाणी पूर्ण आलेले आहे। त्यामुळे एक मोठं यश हे गुन्हे शाखेला मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद सूरज या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।